नमो तस् भगवतो अर्हतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अर्हतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अर्हतो सम्मा सम्बुद्धस्स। समग्र दुःखमुक्त महामानव तथागत सम्यक संबुद्ध, ज्या तथागताने समग्र मानवजातीच्या सुखासाठी आणि हितासाठी सर्वप्रथम महाभिनिष्क्रमण केले. महाभिनिष्क्रमण करून समग्र मानवजातीच्या दुःखाला नष्ट करण्यासाठी महान अशा सद्धम्माची निर्मिती केली, ते तथागत सम्यक संबुद्ध. ज्या ज्या सद्ग्रस्तांनी, ज्या ज्या सुज्ञ लोकांनी तथागतांनी शिकवलेल्या सद्धम्मानुसार आपलं वर्तन केलं, आचरण केलं, ते सर्वच लोक दुःखातून दुःखमुक्त झाले. चिंतनाद्वारे आणि आचरणाद्वारे समग्र मानवजातीला दुःखमुक्त करणारा तथागतांचा सुविख्यात सद्धम्म बौद्ध धम्म, तथागताने निर्माण केलेल्या या पवित्र धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांचा पावन पवित्र भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ, हे तीनही रत्न ज्या बोधिसत्वामुळे तुम्हाला आम्हाला मिळाले, ते युगप्रवर्तक कायदेपंडित बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सर्वप्रथम या सर्वच रत्नांना त्रिवार अभिवादन करतो. धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी खूप खूप मंगल, मैत्री आणि आशीर्वाद. तथागतांनी त्या जगातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी जो महान असा सद्धम्म शिकवलेला आहे, त्या सद्धम्मामध्ये आचरणाला खूप महत्त्व दिले गेलेलं आहे. आचरणाच्या द्वारे माणसाला त्याच्या आयुष्यामध्ये सर्वांगीण सुखाचा त्याला लाभ मिळू शकतो. तथागत सम्यक संबुद्धांनी प्रत्येक मानवजातीला सुखी आणि समाधानी बनवण्यासाठी काही नियमसुद्धा शिकवलेले आहेत, ज्याला आपण शील म्हणतो. या शिलांना समजून घेऊन या शिलांच्या आधारावरती जेव्हा व्यक्ती खूप चाणाक्ष पद्धतीनं आपली जीवनचर्या करतो, तेव्हा त्या व्यक्तीच्या मनामध्ये दुःखाचा लवलेश सुद्धा शिल्लक राहत नाही. तथागत सम्यक संबुद्धांनी शिकवलेल्या सद्धम्मावरती एका अरहंत भिक्खूनी एक 19 विद्यांमध्ये पारंगत असलेल्या राजासमोर काही उपासकांची गुणधर्म सांगितलेले आहेत, ज्याला आपण 10 उपासकाचे गुणधर्म असं सुद्धा म्हणू शकतो. त्याच्या वाणीमध्ये, त्याच्या आचारामध्ये, त्याच्या विचारामध्ये, त्याच्या सातत्यपूर्ण असलेल्या संपूर्ण दिनचर्येमध्ये हे 10 गुणधर्म जर दिसलेत तर समजून जायचे की तो उपासक आहे, ती उपासिका आहे. एकदा राजा मिलिंद याने अरहंत भिक्खू नागशनास एक प्रश्न विचारला. त्या प्रश्नाचं उत्तर देत असताना हा आलेला अतिशय महत्त्वपूर्ण संवाद आहे. उपासकांना कसं ओळखायचं, उपासिकेला कसं ओळखायचं, या संदर्भात राजा मिलिंदानं भिक्खू नागशनास एक प्रश्न विचारला होता की हे उपासक आहेत, ते उपासक आहेत, हे कशावरून ओळखायचं. तेव्हा अरहंत भिक्खू नागशन म्हणाले की ज्या उपासक उपासिकांमध्ये हे 10 गुणधर्म असतील, 10
नैतिक आचरणाचे तत्व किंवा गुणधर्म असतील तर त्या व्यक्तीला, त्या स्त्रीला, त्या पुरुषाला आपण उपासक किंवा उपासिका म्हणू शकतो. अर्हत भिक्खू नागसेना आणि राजा मिलिंदास सांगितले, उपासक आपल्या सद्धम्म शिकवणाऱ्या पूजनीय भिक्खूप्रती, भिक्खुनीप्रती किंवा संघाप्रती जर एखादा व्यक्ती सहानुभूती ठेवत असेल, म्हणजे आम्हाला धम्म शिकवणारे हे भिक्खू आहेत, यांचा आम्ही आदर सत्कार केला पाहिजे, यांना सन्मान दिला पाहिजे, आम्हाला नैतिक गोष्टींचा परिपाठ शिकवणारे हे भिक्खू आहेत, यांच्यासाठी आपल्या मनामध्ये सहानुभूती असली पाहिजे आणि ते करत असलेल्या कार्यांचं महती आपण गायली पाहिजे किंवा त्यांना साथ सहयोग केला पाहिजे. सहानुभूती असणे, चांगले कामं जर भिक्खूंच्या मार्फत होत असतील तर त्या भिक्खूंच्या पाठीमागे उपासक उपासिकांनी उभं राहायला पाहिजे. अर्थातच त्यांना भोजन देणे, त्यांना चिबर देणे, त्यांना औषध देणे किंवा त्यांच्यासाठी प्रवासांची व्यवस्था करणे किंवा प्रवासातील लागणाऱ्या वस्तूंची त्यांना दान देणे, या संदर्भामध्ये उपासक उपासिकांमध्ये भिक्षूंप्रती सहानुभूती असणे अतिशय महत्त्वाचं आहे. कुठल्याही तत्वज्ञानाला प्रसारित करण्यासाठी, त्या तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणारे भिक्खू किंवा भिक्खुणी किंवा त्या तत्वज्ञानाच्या प्रसारासाठी लागलेले जे काही प्रचारक असतात ते तज्ज्ञ आणि सुज्ञ असल्याशिवाय त्या तत्वज्ञानाचा प्रचार होत नाही. 2600 वर्षापूर्वी तथागतांनी शिकवलेला सद्धम्म जसाच्या तसा आपल्या आचरणाद्वारे, आपल्या ज्ञानाद्वारे, आपल्या चिंतनाद्वारे जो पूजनीय भिक्खू संघ तुम्हाला आम्हाला महान अशी सद्धम्माची शिकवण देते, तर त्या पूजनीय भिक्खू संघाच्या प्रती उपासक उपासिकांमध्ये सहानुभूती असणे अतिशय महत्त्वाचं आहे. भिक्खू नागसेन म्हणाले की भिक्खूंप्रती ज्या व्यक्तीच्या मनामध्ये सहानुभूती असेल तर त्याला उपासक म्हणून आपण समजू शकतो. हा पहिला गुणधर्म उपासक आणि उपासिकांचा आहे. अतिशय महत्त्वाचा दुसरा गुणधर्म आहे की भिक्खू शिकवत असलेल्या सद्धम्माच्या दृष्टिकोनातून उपासक उपासिकांचा दुसरा गुणधर्म कोणता? सत्य धम्माला सर्वश्रेष्ठ समजणे. तथागत सम्यक संबुद्धांनी मानवाच्या मनाच्या चिंतनाद्वारे, त्याच्या काया वाचा आणि मनाच्या आधारावरती ज्या निरीक्षणाच्या माध्यमातून, ज्या चिंतनाच्या माध्यमातून, ज्या सरावाच्या आणि अभ्यासाच्या माध्यमातून पावन पवित्र अशा सद्धम्म शिकवला, ज्याला आपण त्रिशरण पंचशील म्हणतो, 3 रत्न म्हणतो, बुद्ध धम्म संघ, ज्याला आपण आर्य उपोसत व्रतशील म्हणतो, ज्याला आपण भिक्खूंचं पाथिमोक्ष म्हणतो, आचारसंहिता, नियमावली, ज्याला आपण उपासक उपासिकांचे कर्तव्य म्हणतो. एकंदरीत अशा तत्वज्ञानाचं अनुगमन करणे, अशा तत्वज्ञानाला सर्वश्रेष्ठ समजणे की ज्या तत्वज्ञानाच्या आधारावरती तुम्हाला आम्हाला आमच्या मनाचं चिंतन करता येईल आणि मनाच्या चिंतनाद्वारे मग मनामध्ये चाललेल्या सगळ्या विचारांना आपल्याला बाहेर काढता येईल. आणि म्हणून त्या चिंतनासाठी तथागतांनी शिकवलेली जी काही कला असेल, जी काही विद्या असेल, तर त्या सर्व गोष्टीला सर्वश्रेष्ठ समजणे आणि अंगीकार करण्याचा वारंवार प्रयत्न करणे, म्हणजे उपासक उपासिकांमधले हा दुसरा गुणधर्म आहे की उपासक उपासिका
तथागत सम्यक संबुद्धांनी शिकवलेल्या सद्धम्माला सर्वश्रेष्ठ समजतात, जाणतात. तिसरा गुणधर्म आहे उपासक उपासिका सद्धम्माच्या प्रचारासाठी आपल्या ऐपतीनुसार दान देत असतात. हा अतिशय महत्त्वाचा उपासक उपासिकांमध्ये असलेला तिसरा गुणधर्म आहे. सर्वच दान द्यायचं नाहीये, तर महान अशा त्या सद्धम्माच्या प्रचार प्रसारासाठी उपासक उपासिका जर आपल्याकडे असलेल्या धनधान्यातून थोडंफार धम्माच्या कार्यासाठी जर दान देत असतील तर त्यांना आपण उपासक उपासिका म्हणावं तथागत सम्यक संबुद्धांच्या धम्मामध्ये. चौथी गोष्ट आहे धम्माचा घात होत असताना ते उपासक उपासिका धम्माला वाढवण्यासाठी, धम्माचं पतन होत असताना उपासक उपासिका त्या धम्माला संरक्षित करण्यासाठी, त्या धम्माच्या प्रचार प्रसारासाठी योगदान देतात. चाललेल्या त्याच विचारामध्ये ते वाहून जात नाहीत. तर एकंदरीत खरी बाजू कोणती आहे किंवा जे आवश्यक असणारं आहे चिंतन मनन करतात आणि धम्माची अधोगती होऊ देत नाहीत, अधपतन होऊ देत नाहीत, यासाठी उपासक उपासिका कार्यरत असतात. हे उपासक उपासिकांमध्ये असलेला चौथा गुणधर्म आहे. पाचवा गुणधर्म आहे उपासक उपासिका हे सत्य जाणणारे असतात. आज जर आपण पाहिलं तर जगामध्ये असत्य शिकवणाऱ्या लोकांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. असत्य मांडणाऱ्या लोकांची संख्या सुद्धा झपाट्यानं वाढत आहे. असत्य अंगीकारणाऱ्या लोकांची सुद्धा संख्या ही मोठी आहे. तथागत सम्यक संबुद्धांच्या काळामध्ये जे काही 62 प्रकारचे संप्रदाय होते, त्याही संप्रदायांमध्ये असत्याच्या तत्वानुसार मानव जातीला लुटण्याचं काम सुरू होतं आणि अनेक लोकांचे आयुष्य बर्बाद होत राहिले होते. त्या एका गोष्टीमुळे की लोकांना सत्याची जाण होत नव्हती. सत्य काय आहे? तथागत सम्यक संबुद्धांनी ऋषीपतन मृगदाय वनामध्ये सत्य लोकांना शिकवलं की आपण आपल्या दिनचर्येच्या माध्यमातून चांगले किंवा वाईट केलेले कर्मच हे आपल्याला तशा पद्धतीनं फळ देत असतात. साहजिक आहे, चांगल्या कर्माचं फळ चांगलं आहे, वाईट कर्माचं फळ वाईट आहे. म्हणजे सुखदुःख निर्माण करणारे सुद्धा आम्ही आमचेच आहोत. आमच्या माध्यमातून, आमच्या मनाच्या क्रियेच्या माध्यमातून ते सुख आणि दुःखाची निर्मिती आपण करत असतो. परंतु इथे असे बरेच लोक आहेत, साधू संन्यासी, जे तुम्हाला म्हणतील की तुम्ही वाटेल ते करा, कायेनं वाचेनं मनानं वाटेल ते पाप कर्म करा, अकुशल कर्म करा, तुम्ही वाटेल तशा पद्धतीनं आपलं जीवन जगा, पुण्यकर्माचा कुठलाही आधार न घेता आपल्या आयुष्याला जगण्याचा प्रयत्न करा. आम्ही तुम्हाला हमी देतो की या पूजेद्वारे आम्ही तुमच्या आयुष्यातील सर्व पाप कर्मांना नष्ट करू, किंवा आम्ही तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये केलेल्या वाईट कर्मांपासून तुमची सुटका करण्याचा प्रयत्न करू. मग अशी पूजा घाला, असे व्रत वैकल्प करा, तुम्ही तुमच्या आयुष्याला सुधारण्याचा प्रयत्न करा, किंवा आम्ही सांगतो तसं वागा, जगा. तथागत सम्यक संबुद्धांनी शिकवलं की जोपर्यंत शाश्वत सद्धम्माला, वैश्विक सत्याला माणूस जाणत नाही तोपर्यंत त्याच्या पदरामध्ये काही पडणार नाही. अर्थात की या जगातून चाललेल्या संपूर्ण भवसागरातून पार होण्यासाठी, दुःखातून बाहेर येण्यासाठी
जे उपासक उपासिका सर्वश्रेष्ठ अशा सत्याला स्वीकारतात तर त्याला उपासक उपासिका म्हणावं. मग सर्वश्रेष्ठ सत्याला स्वीकारणं म्हणजे काय? तर दुःख आहे, त्या दुःखाचे कारण आहे, त्या दुःखाच्या कारणाचा अंत होऊ शकतो आणि दुःखमुक्तीसाठी तथागतांनी शिकवलेला आर्य अष्टांगिक मार्ग आहे. हे सत्य आहे. तुमच्या आमच्या कर्माच्या आधारावरती आम्हाला हा पवित्र असा मनुष्य जन्म मिळालेला आहे. हे सत्य आहे. मिळालेल्या या मनुष्य जन्मामध्ये तुम्हाला आम्हाला तथागताच्या सर्वश्रेष्ठ सद्धम्माला अनुसरून आचरण करायचं आहे. आचरणाद्वारे तुम्हाला आम्हाला सुख मिळणार आहे, समाधान मिळणार आहे, आरोग्य मिळणार आहे, निर्वाण मिळणार आहे. हे सत्य आहे. एकमेकांप्रती असलेली मंगल मैत्री, करुणा च्या आधारावरती समग्र मानवजातीला आम्हाला जोडता येईल. हे सत्य आहे. सर्वश्रेष्ठ सत्य हे आहे की तुम्ही आम्ही आमच्या काया वाचा कर्माच्या द्वारे, काया वाचा आणि मनाच्या कर्माच्या द्वारे आम्ही दुःखमुक्त होऊ शकतो, परम अशा निर्वाणाला प्राप्त करू शकतो. हे सर्वश्रेष्ठ आहे आणि ते सत्य आहे. ते सुविख्यात आहे, ते सर्वश्रेष्ठ आहे आणि ते सर्व सत्य आहे. असे जे उपासक उपासिका मानतात तर त्यांना आपण उपासक उपासिका समजावं. म्हणजे ज्या व्यक्तीमध्ये, ज्या स्त्रीमध्ये हा भाव आहे, ज्या पुरुषामध्ये स्त्रीमध्ये हा भाव आहे, तर त्याला उपासक उपासिका समजावं असे भिक्खुनाक्षन राजा मिलिंदास म्हणाले. 6वा गुणधर्म उपासक उपासिकांच्या संदर्भामध्ये म्हणते नाक्षनारी राजा मिलिंदास सांगितला, कुतूहलासाठी जीवनभर दुसऱ्यांच्या विचारांच्या जाळ्यात येत नाहीत. काहीतरी एक मनात इच्छा आहे, ती मनात इच्छा निर्माण झाल्यानंतर किंवा ती गोष्ट, तो विचार मनामध्ये निर्माण झाल्यानंतर मग हा विचार कुठून आला या संदर्भाचा एक कुतूहल माणसाच्या मनामध्ये असतो. तसं ती बुद्धाच्या काळामध्ये 62 प्रकारच्या संप्रदायामध्ये सुद्धा ह्या गोष्टी अस्तित्वात होत्या. किंवा तत्कालीन जीवन जगणाऱ्या बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये हा कुतूहल होता. आजही तशा प्रकारचा हा कुतूहल आहे. मनामध्ये कुतूहल निर्माण झाला की मनुष्य मग त्या कुतूहलापोटी वेगवेगळ्या मार्गाने भटकण्याचा प्रयत्न करतो. जे उपासक उपासिका सुज्ञ असतात, चाणाक्ष असतात, तज्ज्ञ असतात, चिंतन करणारे असतात, तर ते कुतूहलापोटी याच्या त्याच्या पाठीमागे धावत नाहीत. कुतूहलापोटी याच्या पाठीमागे त्याच्या पाठीमागे धावल्यानंतर त्यांना काहीच मिळत नाही. मग तो कुतूहल किंवा तो विचार की असं असं झालं असेल तर ते कशानं झालं असेल. निसर्गामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्या संदर्भात असलेलं कुतूहल, घरामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्या संदर्भात मनामध्ये असलेलं कुतूहल, समाजामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्या संदर्भात मनामध्ये असलेलं कुतूहल, याही पेक्षा महत्वाचं आहे की मनामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल आम्ही सुज्ञ आणि चाणाक्ष असणं गरजेचं आहे. कुतूहलापोटी नाही. कुतूहलातून टिकणारं समाधान मिळत नाही, शाश्वत स्वरूपाचं समाधान मिळत नाही. पण सुज्ञपणाने, चिंतनाद्वारे तुम्हाला आम्हाला शाश्वत स्वरूपाचं सुख मिळू शकते. आणि हेच तथागतांना जाणणारा वर्ग, तथागतांना गुरु मानणारा वर्ग हा कुतूहलामुळे याच्या त्याच्या पाठीमागे धावत नाही किंवा आपला कर्म आणि आपला मार्ग ते सोडून इकडे तिकडे सैरावैरा जात नाही. एक ठरवलेला मार्ग आहे आणि त्याच मार्गाच्या आधारावरती त्यांना दुःखमुक्त व्हायचं आहे.
तो मार्ग ठरलेला आहे. आणि म्हणून फक्त कुतूहलापोटी उपासक उपासिका हे मार्ग भटकत नाहीत किंवा मार्ग सोडत नाहीत. आणि असं न करणाऱ्या उपासक उपासिकांनाच आपण उपासक उपासिका म्हणू शकतो, असं भंते नागसेन म्हणालेत. म्हणजे मार्ग न भटकणाऱ्या, कुतूहलासाठी मार्ग न भटकणाऱ्या व्यक्तीला, स्त्रीला किंवा पुरुषाला आपण उपासक म्हणू शकतो, असं भंते नागसेन म्हणाले. भंते नागसेनांनी उपासक आणि उपासिकांच्या मध्ये असलेला 7व्या प्रकारचा गुणधर्म शिकवला. 7व्या प्रकारचा गुणधर्म शिकवताना भंते नागसेन म्हणतात, शरीर आणि वचनावर संयम ठेवतो. नागसेन म्हणतात की हा गुणधर्म ज्या उपासक उपासिकांमध्ये आहे तर तो निश्चित स्वरूपामध्ये धम्म मार्गावर आरूढ आहे. शरीर आणि वचनावर संयम ठेवतो म्हणजेच प्रत्येक शब्दावरती त्याचं चिंतन आहे, किंवा असा एकही शब्द तो बोलत नाही की ज्या शब्दामुळे इतरांचे मन दुखावतील. असा एकही शब्द तो बोलत नाही की ज्यामुळे एखादा व्यक्ती आपल्या दूर जाईल. त्याचा मनावरती संयम आहे, त्याचा वाणीवरती संयम आहे आणि त्याचा शरीरावर पण संयम आहे. वाणीने इतरांना आहात करत नाही, इतरांना दुखवत नाही. शरीराच्या कर्माद्वारे इतरांना आहात करत नाही किंवा इतरांना दुखवत नाही. अर्थात जो व्यक्ती उपासक उपासिका बनायचा आहे ज्या व्यक्तीला, तर त्यांच्यामध्ये असलेला हा अत्यंत महत्त्वाचा गुणधर्म आहे की त्यांचं मनावरती, वाणीवरती आणि शरीरावरती कंट्रोल असते. वाणीवरती आणि शरीरावरती त्यांचा संयम असतो. आणि अशाच व्यक्तीला, उपासक उपासिकांना आपण उपासक उपासिका म्हणावं, असं भंते नागसेनांनी सांगितलं. 8वा अतिशय महत्त्वाचा गुणधर्म भंते नागसेनांनी राजा मिलिंदास सांगितला, उपासक उपासिकामध्ये असलेला, शांती संयम प्रिय असतात. सद्धम्माला ऐकणारे, सद्धम्माचं चिंतन करणारे, सद्धम्माला जाणणारे लोक हे खरोखर शांती आणि संयम प्रिय असतात. त्यांना शांती आणि संयमाची जाणीव झालेली असते. मनाची शांती, वाणीची शांती आणि प्रत्येक कृतीबद्दल ते जागृत होऊन आपलं कार्य करण्याचा प्रयत्न करतात. अर्थात शांती आणि संयम ह्या दोन गोष्टीच्या आधारावरती व्यक्तीला आपल्या आयुष्यामध्ये सर्वस्व सुखाचा भागीदारी बनता येतं. आणि त्यासाठी तथागत सम्यक संबुद्धांनी शिकवलेली ही शांती आणि संयम हा अतिशय महत्त्वाचा आहे. भंते नागसेन राजा मिलिंदास सांगत आहेत की ज्या व्यक्तीमध्ये, ज्या स्त्रीमध्ये, ज्या पुरुषामध्ये शांती आणि संयम आहे तोच उपासक आहे, तीच उपासिका आहे. तथागतांच्या सद्धम्माचा सराव, अभ्यास करणारे, चिंतन करणारे लोक एकता प्रिय असतात. एकता प्रिय, ते सर्वांना समसमान समजतात. जातीभेद करत नाहीत, वर्णभेद करत नाहीत, वंशभेद करत नाहीत, लिंगभेद करत नाहीत. विषमता त्यांच्या मनात नसते. ते सर्वांना एक समजतात, एक समजतात आणि त्यांच्यामध्ये विलक्षण अशी एकता भाव असतो. एकता प्रियते असतात, सर्वांना समसमान समजतात. आणि जे लोक सर्वांना समसमान समजतात तर ते उपासक उपासिका आहेत असं आपण समजावं. अतिशय महत्त्वाचा आणि शेवटचा उपासक उपासिकांमध्ये असलेला गुणधर्म, फक्त दाखवण्यापुरता धम्माचा उपयोग करीत नाहीत. यथार्थपणे त्रिरत्नाच्या प्रती श्रद्धाभाव असतो
आणि ठेवतात. आम्ही या विचारांचे समर्थन करणार आहोत किंवा आम्ही ज्या वैचारिक परंपरेला मानतो त्या वैचारिक परंपरेला मानतो, त्या तत्वज्ञानाला मानतो या तत्वज्ञानाला मानतो, असं ते दाखवत नाही. ते शायनिंग बुद्धिस्ट नाहीत, तर ओरिजिनल बुद्धिस्ट आहेत. म्हणजे याचा अर्थ आहे की उपासक उपासिकांमध्ये असलेला हा 10व्या प्रकारचा गुणधर्म आहे की जो अतिशय महत्वाचा आहे. तथागताच्या सद्धम्मावरती श्रद्धा ठेवणारे लोक, तथागताच्या धम्मावरती तथागतांवरती श्रद्धा ठेवणारे लोक आपल्या संपूर्ण आचरणाद्वारे अलौकिक अशा सुखाला प्राप्त करून घेतात, अलौकिक अशा निर्वाणाला प्राप्त करून घेतात. तर ते दाखवण्यापुरतं नसतं. जसं आम्ही कोण आहोत ते दाखवण्याची चढाओढ या समाजामध्ये लागलेली आहे. आम्ही अमुक आहोत, आम्ही तमुक आहोत, हे दिखावेगिरीनं तुमचं आमचं कल्याण होणार नाही. शाश्वत स्वरूपामध्ये विचारांच्या मंथनाद्वारे, विचारांच्या चिंतनाद्वारे, धम्माच्या सरावामुळे, धम्माच्या अभ्यासामुळे आणि धम्माच्या महान अशा आचरणामुळे तुम्ही आम्ही सुखी बनणार आहोत. इथे सुद्धा तेच महत्वाचं आहे. भंते नागसेनानी राजा मिलिंदास सांगितलेल्या उपासक उपासिकांच्या 10 गुणांबद्दल 10वा गुणधम्म असा आहे की ते फक्त दिखावेगिरी करत नाहीत, तर खरोखर त्यांच्या अंतःकरणामध्ये त्रिरत्नाबद्दल श्रद्धा असते आणि त्रिरत्नाच्या श्रद्धेमुळे ते जास्तीत जास्त धर्माचा अभ्यास करून आपल्या जीवनाला सुखी आणि समाधानी बनवण्याचा वारंवार प्रयत्न करत असतात. तेव्हा प्रिय सज्जन उपासक आणि उपासिकांनो, आपणही या 10 सद्गुणांना आपल्या आयुष्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करावा. काय आवाच्या आणि मनानं या 10 गुणधम्माचा सराव आणि अभ्यास चिंतन करण्याचा प्रयत्न करावा. जरूर या 10 गुणधम्माच्या आधारावरती आचरणामुळे तुम्हाला खूप सुख, समाधान, आरोग्य, संपत्ती, बल, ऐश्वर्य प्राप्त होणार आहे. तथागताच्या या चिरंतर धम्मामुळे तुम्हाला आम्हाला सुख समाधान प्राप्त होणार आहे. तेव्हा आपण या 10 गुणधम्माचा अभ्यास करून सराव करण्याचा वारंवार प्रयत्न करावा. आपल्याला त्या माध्यमातून फायदा होईल. पुन्हा एकदा आपल्या सर्वांप्रती खूप खूप मंगलमैत्री या ठिकाणी अर्पण करतो. विशेषतः धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी खूप खूप मंगलमैत्री, खूप खूप आशीर्वाद. भवतु सब्ब मंगलं. आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं कल्याण हो, आपल्या सर्वांना महान असा निर्वाणाचा मुक्तिमार्ग मिळो. आपल्या सर्वांचं मंगल हो.